चला, हा किती वॉक आहे? किती किती डिस्टन्स? 780 काय? अच्छा, इथे इन्फॉर्मेशन सगळं दिलं गेलं आहे, बनवलं गेलं आहे. ये बाबा जास्तीत जास्त ॲव्हेसिनी मरीना जातीची झाडं आहेत सर्व. हो. पण आपण अजूनही काही असं की क्रॅब वगैरे हे करायला खाली आहे ना. नाही जसं आपले आपण बघितलं मध स्कीपर वगैरे पण राहत नाहीये किंवा क्रॅब्स वगैरे. या बाजूला हा इथे असणारच, कारण इथे तर तरी स्वच्छ दिसतंय थोडं. कारण जिथे आता जेट्टी बेट्टी चालते म्हणजे पाणी आहे म्हणूनच, आणि पाणी जिथे फ्लो असणार तिथे तर असं काही प्रॉब्लेम होणार नाही. बरं वाटलं मुंबईमध्ये असं काहीतरी चालू झालं, कारण अमेरिका वगैरह मध्ये मी बघितलं काय करतात ते जो छोटे छोटे बच्चे हैं या सीनियर सिटीजन्स है, उनको ला के उनके साथ में ये सब चीज़ों के डिस्कस करके उनके हाथ में पकड़ाते हैं. ऐसे कोई इधर खड़ा रहेगा, थोड़े थोड़े ऐसे स्लग्स वगैरह ये जो है ये स्लग्स वगैरह रहेंगे, वो लोग हाथ लगाएंगे थोड़ा सेंसिटिविटी के लिए. तो ये सब भी थोड़ा बहुत ज़रूरी है. हा पूर्ण आपण इथपर्यंत जाणार आपल्या जेटी पर्यंत? असं पाण्याच्या इथपर्यंत. अच्छा. तर मॅडम हे पाणी भरतं ना हां. त्यावेळेला स्नेक्स वगैरे असतात ना, साप वगैरे असतात ना, ते झाडावर चढतात. अच्छा. पण हा जो वुडनचा केलं गेलाय, हा वूड हे होणार आहे म्हणजे पाणीला स्टँड होणार? हो, हो, हो. त्याच पद्धतीने बनवलं. कसल्या प्रकारचा वूड आहे हा? मला वाटतं बांबू येतात, हा, बांबूचं बनवलं. तर ते पण कुठेतरी लिहायला हवं कि किस तरीके का मटेरियल का यूज हुआ है इसके लिए. दैट इज मोर इम्पोर्टेंट. नहीं तो देखेंगे अभी बनाया और कुछ साल में ही गया. मला पण आश्चर्य होतंय की सगळ्या गोष्टीसाठी हा टंडन कन्सल्टंटच कसं काय, आपल्याकडे दुसरा कोणी नाही मुंबईमध्ये? बरेच आहेत ना. हा, कुठे आहे मग? कोणीच नाही. म्हणजे सीवेज ट्रीटमेंट करायचं असेल तर टंडन, लेक करायचं असेल तर टंडन, मँग्रोव्हचं करायचं असेल तर टंडन. म्हणजे सगळे काही कुठे लुप्त झाले? कोणाचा आशीर्वाद आहे तेच समजत नाहीये. म्हणून एका पण कामाला जिथे एक व्यवस्थितपणे काही व्हायला पाहिजे ते शक्य होणारच नाहीये. आणि म्हणून आज जे म्हटलं की एक कमेटी फॉर्म होना चाहिए, जो कमेटी टाइम टू टाइम देखेगी. कितना अच्छा लग रहा है. हा आहे ऍक्च्युअल नॅचरल आहे हा मँग्रोव्हचा. आपण जेव्हा क्रीक एरियामध्ये गेलो होतो काय परिस्थिती होती ते ओशी. खुश झाले ना तुम्ही आज? आज खूपच. येस, म्हणजे आपल्या आम्हाला आनंद वाटला. तुम्ही समाधानी हा, नाही, ऍक्च्युअली एरिया फिरून. खूपच. हो हो, बरोबर आहे ना? हो. म्हणजे मुंबईमध्ये असं पण आहे असं विचार करू शकणारच नाही आपण. आणि आता बरं झालं की हा आता टुरिस्ट स्पॉट म्हणून किंवा असा एज्युकेशन स्पॉट म्हणून जो क्रिएट केलं गेलाय याच्यामुळे ॲटलिस्ट काहीतरी राहील असं वाटतंय. बट देन आता तर सुरुवात आहे, प्रिझर्व करणं खूप गरजेचं. पण हा जो त्यांनी सपोज हा बांबूचं पण केलंय ना, तर त्यांनी ते बांबूचा एक हे ठेवायला पाहिजे होता. कारण मी आता कुठे गेली होती, नेपाळला, नाही नॉट नेपाळ, आसामला पण त्यांनी असं क्रिएट केलंय सर्व. पण त्यांनी त्या बांबूचा जसं बांबू दिसतो त्या पद्धतीनेच ठेवून आणि तसंच ते लावलं तर दॅट वुड हे नसतं काय. अरे वर्षानुवर्ष त्यांनी करून ठेवलंय ना. आणि लाईफ काय, बांबूला लाईफ आहे म्हणून तर ते तसं करतात ना. असेल काहीतरी त्यांची टेक्नॉलॉजी. मस्त. काय चालू बाबा? सीसीटीव्ही इकडचं सीसीटीव्ही व्यवस्थित ना. मी बोललो पूजा पाठ म्हटलं आता केलं. नाही पण त्याला एंट्री वगैरे किंवा त्याचं काहीतरी झालंच असणार म्हटलं ना. आता. ते 6 डिसेंबरला आलेले सगळे खूप गर्दी लागली म्हणून.